हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर हे तुम्ही पाहू शकता, हे तुम्ही तांदूळ, हिरवे मूग, अख्खे आणि चणे भिजू घातले होते रात्री. प्रोटीनयुक्त नाश्ता बनवणार आहे व्हिडिओसाठी. आज हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अद्रक, मिरची आणि मीठ टाकून वाटून घेतलेलं आहे चांगलं. तर हे तुम्ही कमी जास्त तिखट बनवू शकता. तर एवढं जेवढं तिखट घातलं मी कमी तिखट बनवलेलं होतं. त्याच्याला जाता डोसा करूया. तर इथे एवढा उठलेला आहे, त्याला पाणी देत आहे मी. मासाला खूप आळस येत होता, त्याच्याला आता पाणी पित आहे. त्यामुळे तर आपण मस्तपैकी डोसा करूया. तर इथे पाणी बेटर किती स्मूथ आहे आणि खूप छान डोसा होतो याचा. तर इथे तुम्ही जाड असं करू शकता किंवा पातळ करू शकता. दोन्हीपैकी एक कोणतंही चांगलंच लागतं आहे आणि प्रोटीनयुक्त आहे महत्त्वाचं. तर बघा मी छान पसरून घेतलेलं आहे आणि किती अलगद निघतं आहे तुम्ही पाहू शकता. अजिबात ते तव्याला चिटकत नाही आहे. आणि मी तुम्हाला दाखवण्यासाठी नंतर ह्याच्यावरती तूप लावलेलं आहे, आधी नाही लावलं आहे. तर पाहू शकता तुम्ही किती छान पैकी असं निघत आहे, चिटकलं नाही आहे अजिबात. तर चला आता मस्त पलटी मारून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता जाळीदार. तर आता मी ते तूप लावून घेत आहे. मग अशी मी लावलं नव्हतं कारण की तुम्हाला दाखवण्यासाठी. तर तुमच्या मुलांना हे प्रोटीनयुक्त असे डोसे चिला करू शकता तुम्ही. खूप अगदी म्हणजे प्रोटीनयुक्त भरलेलं आहे हे. तुम्ही नक्की करा आणि तुमच्या मुलांना आणि सर्वच खाऊ शकतात. तर मी त्याला आधी कमी तिखट केला होता, तर आता आम्ही सर्वांनाच हे करणार आहोत. छान अजून जास्त तिखट करणार आहे मी. ह्याच्यामध्ये अद्रक आणि मिरची भरपूर टाकणार आहे. त्याच्यामुळे ते रेडी झालेलं आहे आपलं भाजून. बघा किती खरपूस व खमंग भाजलेला आहे. त्याच्याला आता दुसऱ्या एखाद्या टिफिनसाठी करणार आहे इथे. तर हे पण मी करून घेत आहे. तर डोसे तयार झाले. आता एवढं तिथं खातो आणि त्याला तयार पण केलं आहे. त्यासोबत आणि त्याला बॉक्समध्ये त्याला एक पॅक केलेला आहे आणि पेरू दिलेला आहे आज. आणि चला आपला टिफिन रेडी आहे. तो आता नमस्कार करत आहे देवांना. तुम्ही पण अशी सवय लावा. तर बाय बाय बोलतोय. चला बाय बाय.